इस्रायली हवाई दलानं इराणमधील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपकावर सुद्धा हल्ला चढवलेला आहे आणि हे प्रक्षेपकच लक्ष केलेलं आहे आणि इराणचे ड्रोन सुद्धा नष्ट केलेले आहेत। मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायली हवाई दलानं इराणच्या लष्करी तळांवर मोठा हल्ला केला आहे आणि इस्रायलची ही मोहीम अजूनही सुरू आहे अशी माहिती मिळते। तर ज्या प्रक्षेपकावरून मिसाईल डागले जातात, ज्या लॉन्चरचा वापर केला जातो त्या लॉन्चरवरच हल्ला चढवलेला आहे आणि हे लॉन्चरच नष्ट करण्याचा प्रयत्न इस्रायलने केला आहे। तसंच इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य केलेलं आहे, एअर बेसना, आर्मी बेसना लक्ष्य करण्यात आलेलं आहे। तर इराणचे अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर सुद्धा लक्ष्य करण्याचं उद्देश समोर आलेलं आहे आणि इराणनं अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना सुद्धा क्षेपणास्त्र हल्ले करत लक्ष केलेलं आहे। दोहा शहरावर इराणकडून क्षेपणास्त्राचा हल्ला करण्यात आलेला आहे। दोहा शहराच्या दक्षिण भागामध्ये धुराचे लोट सध्या दिसतात। तसंच इथले लोक भयभीत झालेले आहेत। दोहा शहरातले नागरिक या सततच्या हवाई हल्ल्यांमुळे भयभीत झालेले आहेत।